हॅलो, जय श्री कृष्णा. आज आमच्या लग्नाला झालेले आहेत 2 वर्ष. 2 वर्ष दिसतोय सहन शक्तीचे. काहीतरीच काय. त्याच्यानंतर मम्मी पप्पा घेऊन गेले होते आम्हाला जेवायला, जे की सगळ्यात खराब जेवण होतं. ऋषांगला कसलंही जेवण असलं ना तरी त्याला आवडतंच. त्यानं आपलं गप्पा गप्पा खाल्लं होतं. पप्पांनी भरपूर माप काढलीत त्याचे. त्याच्यानंतर गेलो होतो आम्ही भैयांचा आयफोन घ्यायला. ते ऑलरेडी फिक्स करून आले होते हे दोघं. मला नुसतं फॉर्मॅलिटी म्हणून घेऊन गेले होते आणायला. लग्नासारखं. त्यानंतर आमच्या लक्षात आलं यार आम्हाला सिंजाराच्या कार्यक्रमाला जायचंय. तिकडनंच आम्ही गेलो सिंजाराच्या कार्यक्रमाला, जो की होता बाळकृष्ण गोपाल मंदिर आहे कराडमध्ये घाटावरती. तिथे कार्यक्रम खूप छान झाला होता. आम्ही थोडा वेळ थांबलो फॉर्मॅलिटी म्हणून, कारण की कार्यक्रम पूर्ण संपतच आला होता. नंतर मग घरी आलो. ऋषांची बहीण आली होती, त्यांच्या हातावरती काढायची होती मेहंदी. मग मेहंदी काढली, जी की त्यांना फार आवडली होती. आणि काय म्हणणार, ती नाही आवडली? आवडली होती सगळ्यांनाच त्या. आवडतं. नंतर मग ऋषांग मला घेऊन गेला होता डिनर डेटवरती विट्स हॉटेलला. हॉटेलचा ॲम्बियन्स तर खूप छान होता, जेवण पण खूप छान होतं. बघितलेलंच का कधी तू असलं? हो, तुझे लग्न झाल्यानंतर बघितलं ना सगळं, नाहीतर मला काय होतं तेव्हा आधी बघायला. नंतर सेकंड डे ऋषांगनी माझ्या हातावरती काढली होती मेहंदी, कारण की रात्री वेळ मिळाला नव्हता. नंतर आला होता पळत पळत, मी काढतो करत ड्रॉइंग काढायची होती. रडत बसलेलो रडत वगैरे काही बसलेली नव्हती. नंतर मग ऋषांगनी काढली माझ्या हातावरती मेहंदी, जी खूप छान छान मेहंदी आहे ना, ती काढली बरं का ऋषांगनी. आता तुम्हीच ओळखा नक्की कोणती काढली असेल ऋषांगनी मेहंदी. तो भरलेला हात माझा आहे. ही आहे बरं का ऋषांगनं काढलेली मेहंदी, आणि ती होती ती मी काढलेली मेहंदी होती. ही काढली ऋषांगनी. हा, ही बघा खूप सुंदर आणि खूप छान मेहंदीचं ट्राय केलंय त्यांनी. ऋषांगनं माझ्या हातावरती मेहंदी काढली आहे, आणि तो म्हटला की ही मेहंदी खराब नाही झाली पाहिजे, म्हणजे गेली वगैरे नाही पाहिजे किंवा खराब नाही झाली पाहिजे. तर मी त्याला म्हटलं खराब मेहंदी अजून किती खराब होणार आहे. आणि स्वतःच्या शोकवरती किती मोठे ना हसत होता येडा. लय म्हणजे लय आनंद भेटला मला. इथं वाजले होते संध्याकाळचे 7 आणि मला आवरायचं होतं. आणि कशासाठी? तीचसाठी आणि कशासाठी. नंतर मग मी ऋषांगला लाडीगोडी लावून माझी जरा मदत करायला लावली. त्याने माझं पिनअप केलं. आधी नाटक करत होता, पण त्याला ऑप्शन नव्हता दुसरा. लग्न करू नका असा हा कसलाही उपदेश देईल तो ऐकू नका. आणि हा होता माझा फायनल लूक. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा डिवचत होता बघा परत. किती फरक पडतो बघा चेहऱ्यावर. नंतर आम्ही केली आमची तीजची पूजा. तीजची पूजा करताना सगळेजण माझ्या हातावरची मेहंदी बघत होते, जी ऋषांगने काढलेलं रेखीव कोरीव काम. सगळेजण एकदम फॅनच झाले होते त्याच्या मेहंदीचे. लाईन लागली लाईन. आमचा व्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. चलो बाय.